ती भाषा गेली 4 दिवस चालू होती, ह्याला हडताळ पासल्याशिवाय नाही. जे आहे तिथं परप्रांतीयांनी बाहेरचे मराठी माणसाला जर हिसकवायचा प्रयत्न केला आणि मराठा माणसाचं जर तुम्हाला शासन करताना बोज वाटत असेल तर तुम्हाला घरातून हिसकावून काढण्याची हिंमत मराठी माणसामध्ये आहे. आणि तुमची सगळी घरं आम्ही मराठी माणसं ताब्यात घेऊ. एकाही माणसाला इथे राहायला देणार नाही. ही भूमिपुत्राची जागा आहे. आम्ही तुमचा सन्मान करतो. कुणी या कुणी राहावा, सन्मानानं राहावा. आम्ही तुमच्यावर दया दाखवतो. तुम्ही आमचे मालक नाही. मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान. ज्या शिवरायांनी सुरत लुटली, आता हरामखोर लाज करते. महाराष्ट्र नसून गुजरातचे पाय धरतायत. त्यांचा जाहीर निषेध मी करतोय, जाहीर निषेध करतोय. मराठ्यांच्या विरोधात या आंदोलनात काम केलं. त्यांची कातडी सोडल्याशिवाय मी राहणार नाही, राहणार नाही. अरे मराठ्यांनी सगळ्यांना सांभाळलं मोठ्या बाबाच्या भूमिकेतून. मग तुम्ही आम्हाला त्रास कशासाठी देता? कोणी या स्वाभिमानानं राहा, पण आमच्या बेडरूम पर्यंत यायचा प्रयत्न करू नका. पाहुणे म्हणून आलाय, पाहुण्याच्या मर्यादेतनं राहा. इथले मालक मराठी आहे, इथली अस्मिता मराठी आहे, इथला स्वाभिमान मराठी. त्याबद्दल शासनाचे आभार मानतोय, धन्यवाद देतोय. पण उर्वरित मराठी माणसाला आणि केवळ मराठा म्हणून मी बोलत नाही. सगळ्या जाती धर्माच्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे. तो 0.5% असू दे, त्याला 0.5% रिझर्वेशन द्या. जे 2% असतील त्यांना 1% द्या. जे 10% असतील त्यांना 5% द्या. आणि माझा मराठा माणूस जर 38% असेल तर त्याला 19% द्या. ओबीसी असो, जे टक्का आहे जनगणना करा आणि ज्यांचा जसा सहभाग आहे त्यांना द्या. आणि हे तुमच्यात हिंमत नसेल, होत नसेल तर सगळ्यांचीच आरक्षण काढून टाका आणि आर्थिक निकषाने समान नागरिकाचा बेस करा आणि राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करा. अशा खंडावर परत मराठी माणूस राज्य करेल, हे याच माध्यमातून मी सांगतोय. परत मराठ्यांचा नाद करू नका आणि उचकावायचा प्रयत्न करू नका, हे तुमच्या माध्यमातून मी सांगतोय. तुम्ही मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हाला धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आता काय करायचं माहिती आहे का? आता आपल्या चॅनलचा